गुड इव्हनिंग सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? छान. आणि राजकीय परिस्थिती काय म्हणते? आवाज येतोय का? आवाज येतोय का? हो हो, आवाज येतोय ना. हा, मी म्हटलं एकच मिनिट, मला एक कॉल येतोय. एक ओके. तर सगळ्यांना पहिले तर हनुमान जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे हनुमान धन्यवाद. जी. आमच्या इकडनं तो आता रिसेंटली आता रामनवमी झाली आणि त्यानंतर आता हनुमान जयंती हो. सुद्धा. तर माझा असा विचार होता की आज आपण काहीतरी स्पेशल करावं, की आज आपण हनुमानाची स्टोरी जरा ऐकावी ठीक आहे. आणि हनुमान चालिसा या विषयावर थोडस बघू आणि मग तिथनं आपण पुढे जाऊ किंवा ते आपण पूर्ण याचा अर्थ बघू हनुमान चालिसाचा. त्यामध्ये पूर्ण रामायण येतं, कारण त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी येतात आणि त्यामध्ये हनुमानचं पूर्ण चरित्र पण येतं हनुमंतच. हो, बरोबर. चला, तर मग आपण आता सुरुवात करू ओंकारापासून. आपण तिथनं पुढे जाऊ. हो. बर, तर मला वाटतं आज हनुमंत जयंती असल्यामुळे आपण मनोजवम मा भूतदुल्य वेगम सुद्धा म्हणूयात. तर मनोजवम वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तर आपण आता सुरुवात करू हनुमान चालिसापासून. सगळ्यांना हनुमान चालिसा पाठ आहे का कोणाकोणाला? हो, पाठ आहे. पाठ आहे, पाठ आहे. किंवा आपण ऑनलाईन पण बघू शकतो. आपण आपलं युट्यूब वर गुगल वरती टाकलं की लगेच मिळतं हनुमान चालिसा, पूर्ण त्याचं लिरिक्स पण मिळतात. तर मी सुद्धा आता तेच करणार आहे. म्हणजे आपण सगळ्यांना दिसेल असं टाक. हो करणार आहे, सगळ्यांना दिसेल असंच. हे
दिसतंय सगळ्यांना? हा. ओके, तर आपण एक एक करून सगळ्या चौपाई वाचायला सुरुवात करू. तर आम्ही हे इथे जायच्या आधी आपल्याला थोडीशी हिस्ट्री माहिती पाहिजे की जेव्हा अकबर राजा होता तेव्हा अकबर राजा असताना त्याच काळी तुलसीदास सुद्धा होते. आणि तेव्हा तुलसीदास यांची प्रसिद्धी फक्त जस्ट अशी वाढायला लागली होती. लोकांना असं कळायला लागलेलं होतं की हे खूप मोठे रामभक्त आहेत आणि त्यांनी खूप सारे वेगवेगळे चमत्कार सुद्धा केलेले आहेत. मग हे ऐकून अकबर राजाला फार कौतूहल की अरे आपल्याकडे पण असा म्हणून मनुष्य पाहिजे. कारण त्यांच्याकडे ते हे होते ना 9 प्रकारचे वेगवेगळे जौहर्स त्यांच्याकडे होते ना वेगवेगळ्या प्रकारचे जेम्स. हो माहिती आहे. बरोबर. तर त्यांना असं वाटलं जर तुलसीदासजी पण आपल्या जर दरबारमध्ये आले तर आपल्या दरबारची शोभा नक्कीच वाढेल. म्हणून मग ते त्यांना आधी बोलवतात. मग तुलसीदासजी नाही म्हणतात, त्यांच्या त्या दरबारात माझं काय काम. मग ते म्हणतात असा येत नसेल तर मग तसा आण. मग त्यांना उचलून आणतात. मग म्हणतात की आता तुम्ही इथे एखादा चमत्कार करून दाखवा, नाही तर जेलमध्ये टाकतो. ते म्हणतात की माझ्यामध्ये चमत्कार करण्याची काही शक्ती नाहीये. ते जे काही आहे ते श्रीरामांचंच आहे, मी फक्त त्यांचा भक्त आहे. मग ते म्हणतात असं असेल तर मग मी तुला जेलमध्ये टाकणार. असं करून ते त्यांना टाकतात जेलमध्ये. आता जेलमध्ये गेल्यावर तिथे रोज बसून तुलसीदासजी राम नाम जप त्यांचा सुरू असतो. त्यावेळी त्यांना मनामध्ये स्फूर्ती येते की आपण हनुमंताची स्तुती करावी म्हणून. म्हणून ते रोज एक एक चौपाई लिहायला सुरुवात करतात. असं 40 दिवस ते तिथे राहिले. म्हणून त्या 40 दिवसांच्या हनुमान चालीसा. तर 40व्या दिवशी जेव्हा त्यांची पूर्ण हनुमान चालीसा लिहून पूर्ण झाली त्या दिवशी चमत्कार असा झाला की कुठून काय माहिती पण इतके सगळे हजारो माकड ते वानर तिथे आले, वानर सेना. आणि त्यांनी येऊन त्या पूर्ण शहराचा विध्वंस करायला सुरुवात केला. अगदी अकबरच्या स्वतःच्या महलवर सुद्धा दगड पडतायत, सगळं काही फुटतायत. तो अकबर राजा पण लपून बसलेला तेव्हा. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना बोलवलं. त्यांचे जे तिथले इमाम होते किंवा त्यांचे जे तिथले धर्मगुरू होते त्यांनाही बोलवलं आणि विचारलं की हे असं का होतंय, काय झालंय, आपल्याकडनं काही चूक झाली आहे का. त्यावेळी ते इमाम सांगतात की तुम्ही कुठल्या तरी अल्लाच्या बंदा तुम्ही त्याला त्रास दिलाय, कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीला तुम्ही त्रास दिलाय म्हणून तुम्हाला ही शिक्षा मिळते. हे म्हटल्याबरोबर अकबरच्या मनामध्ये तो लाईट पेटतो. मग लगेच म्हणतात की आधी त्या तुलसीदासला सोडा तुम्ही. मग तुलसीदासजी जेव्हा बाहेर येतात त्या जेलच्या तेव्हा आल्यावरती ते सगळ्या माकडांना असा नमस्कार करतात. त्यांनी नमस्कार करून त्यांना थँक्यू म्हटलं. त्यानंतर ते सगळे माकडं कुठून आले होते तेही माहिती नाही आणि कुठे गेले ते सुद्धा माहिती. पूर्णच्या पूर्ण वानर सेना डिसअपिअर विदिन हाफ एन आवर. मग तो जो इन्सिडेंट आहे हा खूप वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये पण लिहिलेला आहे. आणि एक ब्रिटिश हिस्टोरियन होता जो इंडियामध्ये आला होता. त्यांनी पण याच्यावरती एक पुस्तक लिहिलं ज्यामध्ये हा पूर्ण प्रसंग इन डिटेल त्यांनी ते लिहिलेला आहे. तर अशी ही हनुमान चालीसा त्यांनी जेलमध्ये असताना लिहिली. मग आता आपण त्याचा एक एक करून अर्थ बघायला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले जे आहे त्यांची गुरुवंदना आहे. खूप वेळेला काय होतं की लोक डायरेक्टली जय हनुमान ज्ञान गुणसागर पासून सुरू करतात. पण ऍक्च्युली तिथून सुरुवात नाहीये. सुरुवात आहे श्री गुरु श्री चरण गुरुचरण सरोज सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनऊ रघुवर विमल जसु जो दायक फल चारी. आता बुद्धी इथे पहिला शब्द काय आहे, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी. म्हणजेच काय की माझे जे श्री गुरु आहेत त्या श्री गुरूंच्या चरणांची जी धूळ आहे त्याला म्हणतात चरण रज. त्यांनी मी काय करणार आहे की माझ्या मनाचा जो आरसा आहे तो आरसा मी त्यांनी साफ करणार आहे आधी. म्हणजे लोकांना आपण आधी सगळं सांगायच्या आधी आपलं मन क्लिअर पाहिजे, आपलं मन एकदम स्वच्छ पाहिजे. म्हणून काय सफाईची सुरुवात आपल्या घरापासून जसं म्हणतात त्याचप्रमाणे ते आधी आपला मनाचा आरसा ते क्लीन करतात. आणि त्याच्यासाठी श्री गुरूंची चरणरज कशासाठी, तर चरणरज तेव्हाच मिळते. आता समजा मी जर क्रिकेट स्टेडियम मध्ये गेलो तर माझ्या पायाला लागेल क्रिकेट स्टेडियमची माती.
मी जर गेलो कोळशाच्या खदानीमध्ये तर माझ्या पायाला लागेल सगळ्या कोळशाची धूळ. म्हणजेच आपण जे जे काही काम करतो त्या सगळ्या कामांचं स्वरूप दिसतं चरण रज मध्ये. म्हणून माझे गुरुजी इतके पवित्र आहेत की त्यांची चरण रज सुद्धा पवित्र आहे. मग त्यांनी मी आधी स्वतःचं मन क्लिअर करणार. आणि कशासाठी करणार तर म्हणून पुढे सांगितलं की बरनव रघुवर विमल यश, की मला रामचंद्र यांचं विमल यश मला त्याचं वर्णन करायचंय. मग त्यासाठी मी या चरण रजचा उपयोग करणार. त्यांना अजून एक गोष्ट माहितीये की जेव्हा आपण हनुमंताची स्तुती करतो त्यावेळी हनुमंत येत नाही. हनुमंताला आपली स्वतःची स्तुती ऐकायला आवडत नाही. पण ज्या ठिकाणी रामाची स्तुती होते तिथे ते नेहमी येतात. म्हणून आधी रामाची पूजा केली म्हणजे मग हनुमानजी येतील, मग आता हनुमानजींचा आपण पूजा करायची. हा सुद्धा त्यातला एक अर्थ आहे. अजून एक अर्थ असा सुद्धा आहे की सुंदरकांड मध्ये जेव्हा हनुमंत उडी मारून जातात लंकेला, तिथे सीता माता त्यांना म्हणते अजर अमर गुणनिधी सुत हो. ती त्याला सुत म्हणते, मुलगा. आणि तो जेव्हा परत येतो आणि जेव्हा तो रामाला तिचा चुडामणी देतात त्यावेळी राम सुद्धा त्याला सुत असंच म्हणतात. आता आई आणि वडिलां दोघांनीही त्याला सन म्हणून ऍक्सेप्ट केलं, सुत म्हणून. म्हणजेच मग तो सुद्धा रघुकुळाचा एक पार्ट झाला. म्हणून बरोबर. रघुवर विमल यश जे म्हणतात ते रघुवरचा अर्थ हनुमान सुद्धा होऊ शकतो. हा सुद्धा त्याच्या मागचा एक अर्थ आहे. तर श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनव रघुवर विमल यश कशासाठी जोदायक फल चारी. मग 4 प्रकारचे यश किंवा फळ आपल्याला याच्यातनं मिळू शकतं. ते 4 प्रकारचे फळ म्हणजे काय, धर्म अर्थ काम मोक्ष. आपल्याकडे कुठली पण तुम्ही आरती घ्या, त्या आरतीच्या शेवटी सांगितलं असतं त्याचं फल स्वरूप काय मिळणार आहे. पण हनुमान चालिसाच्या ओपनिंगलाच त्यांनी सांगितलं की जे कोणी हे म्हणतील त्यांना हे 4ही प्राप्त होणार आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. ही झाली पहिली चौपाई. आता आपण जाऊया दुसऱ्या किंवा ही झाली पहिली चौपाई किंवा फर्स्ट हाफ असं म्हणता येईल. आता त्यातलं दुसरं चरण काय आहे, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरव पवन कुमार बल बुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश विकार. त्यांनी काय म्हटलंय, बुद्धिहीन तनु जानिके. आता याचा अर्थ असा आहे की तनु म्हणजे काय, आपलं शरीर. जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळी काही जन्मलेल्या मुलाला काहीही बुद्धी नसते, बरोबर, पूर्ण ब्लँक माइंड असतं. तर तुलसीदास म्हणतात की माझं माइंड कसं आहे, पूर्ण ब्लँक आहे, मला काही येत नाही. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. तुम्ही तर पवन कुमार आहात, तुमच्या स्पीडला कुठे काय लिमिट आहे. पण मला तुमच्याकडनं काय हवंय, 3 गोष्टी हव्या आहेत, बल बुद्धी आणि विद्या. आपण आता 10वा अध्याय बघतोय, याच्यातले खूप सारे विभूती सुद्धा आहेत. तर पहिलं म्हटलंय बल, की माझं शरीर हे स्ट्रॉंग पाहिजे, माझं माइंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे, की कुठलंही प्रेशर सिच्युएशन आली तर मला हँडल करता आलं पाहिजे, म्हणून बल. मग दुसरं आहे बुद्धी. बुद्धी म्हणजे आपण जे मागच्या सेशन मध्ये बघितलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, स्वतःबद्दल विचार करणे, कुठल्याही शास्त्राचा मायन्यूटली अभ्यास करणे, ही सगळी काय झाली, बुद्धी. मग पहिलं बल बुद्धी आणि तिसरं काय आहे, विद्या. आपल्याकडे 64 वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत. पण इथे आता कुठली विद्या अपेक्षित आहे, तर जी भक्तीची विद्या आहे ती आपल्याला शिकायची आहे हनुमंताकडनं. तर हनुमंत म्हणजे कोण, परम भक्त. त्याच्यामुळे रामाची भक्ती कोणाकडनं मिळेल, तर हनुमंताकडनं. म्हणून ती विद्या आम्हाला तुमच्याकडनं हवी आहे, बल बुद्धी विद्या देहु मोही. आता माझ्याकडनं तुम्ही काहीतरी घेऊन पण जा. काय घेऊन जा, हरहु कलेश आणि विकार. कलेश म्हणजे काय, भांडण तंटे. आपल्या मनामध्ये असलेले जे काही कोणाबद्दल वाईट भावना, ते सगळे काय आहेत, कलेश. आणि हे कलेश कसं आपण हाताने देऊ असं नाहीये, कोणीतरी येऊन आपल्याकडनं ते हिसकून घेऊन जाईल, याला म्हणतात हरहु. म्हणून त्यांनी शब्दाचा वापर केलेला आहे, हरहु कलेश विकार. आता विकार म्हणजे काय, शारीरिक विकार असू शकतो, मानसिक विकार असू शकतो, बौद्धिक विकार सुद्धा असू शकतो, की
काही काही लोक असतात ना, ज्यांना काहीही बघितलं की त्यात उलटच दिसतं, काहीतरी वाईटच दिसतं, हं. तो झाला बौद्धिक विकार. म्हणून हरहु कलेश विकार, दोन्ही माझ्याकडनं तुम्ही हरण करून घेऊन जा त्यांना. जसा रावण हरण करून घेऊन गेला होता सीतेला, तसं तुम्ही माझ्या या सगळ्या दुर्गुणांना तुम्ही घेऊन जा आणि मला तुम्ही काय द्या, बल, बुद्धी आणि विद्या. मग आता इथनं सुरुवात होते. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. तर म्हटलंय की जय हनुमान, तुम्ही कसे आहात? ज्ञान आणि गुण दोघांचेही तुम्ही सागर आहात. आता हे ज्ञान आणि गुण कशासाठी? ज्ञान म्हणजे इट्स ऑल इन द हेड, बरोबर. आय कॅन नो लॉट ऑफ थिंग्स, पण मी ते काही करत काहीच नाही, मग नुसतंच ज्ञान. गुण म्हणजे काय? आपण जी क्रिया करतो तो झाला गुण. म्हणून ज्ञान आणि गुण दोघांचाही तुम्ही सागर आहात. म्हणून जय हनुमान ज्ञान गुण सागर. मग म्हटलंय जय कपीश, सगळ्या कपी जे आहेत त्यांचे तुम्ही कोण आहात? ईश्वर आहात. जय कपीस तिहू लोक उजागर. तिहू म्हणजे 3 लोक, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, हे तिन्ही लोकांमध्ये तुमचं यश सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तिहू लोक उजागर. मग म्हटलंय रामदूत अतुलित बलधामा. तर तुम्ही कसे आहात? रामाचे दूत आहात. आणि मग म्हटलं तुम्ही अतुलित बलधामा. अतुलित म्हणजे काय? अनकम्पॅरेबल. तसं माऊलींनी आपल्या एका ओळीमध्ये लिहिलं होतं की अमृताची जर कंपॅरिझन करायचं असेल तर ते फक्त अमृतासोबतच, दुसरं काही त्याच्या जवळही येऊ शकत नाही. तसंच हनुमंताचं जे बल आहे त्या बलाचं कंपॅरिझन कोणासोबत होऊ शकतं? त्यांच्या बलासोबतच. म्हणून अतुलित बलधाम. बल आणि धाम. धाम म्हणजे काय? स्टोरेज डिव्हाइस. एखादा खूप मोठा गोडाऊन असतं ना, ते झालं धाम. तर एका दिवशी एका ऋषींनी, ज्यांना नवीन एक ज्ञान झालं याच्याबद्दल, त्यांनी असं सांगितलं की हनुमंतांना जर असं म्हटलं तर हनुमंत म्हणतील की जसं एखादं धाम हे फक्त रिकामं असतं, त्याच्यामध्ये सामान हे दुसऱ्या लोकांचंच असतं, त्याप्रमाणे हनुमंत म्हणतील की मी फक्त धाम आहे, हे जे सगळं बल जे आहे, अतुलित बल, हे सगळं श्रीरामाच आहे. म्हणून अतुलित बलधामम. तर रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. म्हणजे मदर फादर दोघांचंही नाव आलं. अंजनी आई पुत्र आणि पवन सुत, बरोबर. वायू अंजनी पुत्र आणि वायुपुत्र म्हणून पवन सुत नामा. मग म्हटलंय महावीर विक्रम बजरंगी, महावीर कुमती. विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी. म्हणजे महावीर जे आता हे सगळे जे वीर होते पूर्ण रामायणाच्या युद्धामध्ये, त्यांच्यामध्ये जो महान वीर म्हणजे कोण? तर हनुमान. मग महावीर विक्रम बजरंगी. आता बजरंगी म्हणजे काय? ज्याचं अंग वज्रासारखं कठोर आहे, तो बजरंगी. मग हे कधी झालं होतं? त्यांच्या लहानपणी, जेव्हा त्यांनी लहान असतानाच त्यांनी सूर्याकडे झेप घेतली होती आणि मग सूर्य खायला गेलेले असताना इंद्राने मारलं वज्र, मग खाली पडले. मग पवन देव आले, त्यांनी यांना हातात घेतलं आणि इतका राग आला की त्यांनी पूर्ण जगातला ऑक्सिजन खेचून घेतला. मग सगळ्यांचा जीव कोंदायला लागला. मग सगळे देव त्यांच्याकडे आले, त्यांना म्हटलं असं करू नका, तुम्ही ऑक्सिजन आहे पूर्ण जगाचा, प्लीज रिलीज, आम्ही तुमच्या मुलाला परत जिवंत करू. नुसतं जिवंत नाही करत, तर सगळ्या देवांनी त्यांना खूप सारे गिफ्ट दिले, खूप सारे त्यांना वरदान दिले. आणि त्यांच्यापैकी एक वरदान होतं की कुठलंही दिव्य अस्त्र असो, की मग ते वज्र असो किंवा ब्रह्मास्त्र असो, कुठल्याही दिव्य अस्त्राचा हनुमंतावरती कुठलाही प्रभाव होणार नाही. म्हणून ते वज्र अंगी होणार. म्हणून ते महावीर विक्रम बजरंगी. मग आणि म्हटलंय हनुमान नाव का पडलं ते सांग ना. हनु म्हणजे हनु इथे त्याला नाही, त्याला इंद्राने वज्र मारलं होतं, ते इथे हनुवटीला लागलं लागलं होतं. त्याच्या, तेच म्हणून जेव्हा त्याचं वज्र हनुमान नाव. मारलं ते इथे लागलं होतं हनुवटीवरती. म्हणून हनुमान, मान हनुमान म्हणजे ज्याचे दुखलंय किंवा त्याला हर्ट झालाय ते मान, म्हणून ते हनुमान. हनुमान त्याचं ते पण नाव आहे. मग आता पुढे म्हटलंय कुमती निवार सुमती के संगी. आता याच्यासाठी आपल्या सगळ्यांना जावं लागेल व्हर्च्युअली जेलमध्ये. जेलमध्ये जाऊन आपल्याला काय कळतं? तिथे हजारो कैदी असतात, बरोबर.
ते तिथे काय करतायत, पनिशमेंट भोगतायत त्यांची. त्यांचं खूप लोक आहेत जे सुधारतात सुद्धा आणि खूप लोक आहेत जे अजिबात सुधारत नाही. त्यांचं तिथनं बाहेर निघाल्याबरोबर परत तेच काम करायला सुरुवात. कारण तो प्रॉब्लेम कुठे आहे, तो प्रॉब्लेम मतीमध्ये आहे, थॉट प्रोसेसमध्ये आहे. त्याला म्हणतात कुमती. त्या कुमती असलेल्या माणसाला तुम्ही कितीही समजवलं तरी समजणार नाही, कितीही मारलं, धपटलं, जेलमध्ये टाकलं तरी समजणार नाही. त्याची कुमती केव्हा जाईल, जेव्हा त्याला सुमती मिळेल तेव्हाच त्याची कुमती जाईल. म्हणून कुमती निवार सुमती के संगी. तर ज्या ज्या वेळी तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला कुठली तरी वाईट हे लागलेली आहे सवय, आणि आजकालची मॉडर्न वाईट सवय तुम्हाला माहितीये काय, आपला वेळ खाऊन टाकतो हा माणूस. इथे युट्यूबचे मोबाईल. रील बघायला सुरुवात केली की 4 तास फुस गेले, कुठे गेले काय कळत नाही. तर कुमती निवार सुमती के संगीमध्ये ते सुद्धा येतं. म्हणून भगवंतांनी हनुमंताला म्हटलंय कुमती निवार सुमती के संगी. मग पुढे म्हटलंय कंचन बरन विराज सुबेसा. कंचन म्हणजे काय, गोल्डन. कंचन वर्ण, त्यांचं पूर्ण बॉडी जे आहे ती गोल्डन आहे. ती अशी का आहे, तर ते आजन्म ते काय आहेत, ब्रह्मचारी आहेत. ते ब्रह्मचारी. ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांच्यामधलं तेज इतकं वाढतंय आणि ते त्यांच्या बॉडीमध्येच त्यांनी कंट्रोल करून ठेवलंय. म्हणून त्यांच्या बॉडीमधलं एकूण एक केसामध्ये इतकी शक्ती आहे की त्या शक्तीच्या त्या तेजामुळे ते असे गोल्डन वाटतात पूर्ण. म्हणून त्यांनी म्हटलंय की कंचन वर्ण विराज सुवेशा. तुमचा वेश कसा आहे, सुवेश आहे, खूप छान दिसतंय. आता हा सुवेश शब्द ज्ञानेश्वरीमध्ये पण येतो, पहिल्या ओवीमध्ये येतो वेदांबद्दल बोलताना. पण हनुमंताचं वेश कसा आहे, सुवेश आहे. आता त्यांनी ते एक्सप्लेन केलं. मग पहिले म्हणतात कानन कुंडल कुंचित केसा. दोन्ही कानांमध्ये कुंडल आहेत आणि केस कसे आहेत, कुंचित आहेत. असं त्यांनी इथे तो बनवलाय त्याचा. तर कानन कुंडल कुंचित केसा. मग म्हटलंय हाथ वज्र और ध्वजा विराजे. हातामध्ये काय आहे, वज्र एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये ध्वजा आहे. वज्र म्हणजे काय, डिसिप्लिन, आणि ध्वजा म्हणजे काय, नीती. म्हणून तुमच्याकडे अस्त्र पण आहे आणि शास्त्र पण आहे. खूप वेळेला शास्त्र हेच अस्त्र बनतं आणि खूप वेळेला अस्त्र हेच शास्त्र बनतं. म्हणून मग हनुमंत इज द सिम्बल ऑफ इक्वालिटी बिटवीन बोथ. ज्यांच्याकडे शस्त्र पण आहे आणि अस्त्र पण आहे, शास्त्र आणि अस्त्र दोन्ही आहे. मग म्हटलंय हाथ वज्र और ध्वजा विराजे. मग म्हटलंय कांधे मुंज जनेऊ साजे. हे तर आहे रौद्र सगळं स्वरूप, पण ब्राह्मण स्वरूपामध्ये आहे. म्हणजेच मनामध्ये सगळे चारही वेद सुद्धा आलेले आहेत, पूर्ण ज्ञान त्यांच्याकडे आहे. का, कारण त्यांच्याकडे यज्ञोपवीत आहे, म्हणजे जानवं आहे. कांधे म्हणजे खांद्यावर, कांधे मुंज जनेऊ म्हणजे आपल्याकडे जे मौंज झाल्यावरती जे बटूला घालतात ते म्हणजे जानवं. म्हणून कांधे मुंज जनेऊ साजे. मग म्हटलंय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. म्हणजेच काय आहे की तुम्ही प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहात. म्हणजे शंकराचेच अवतार म्हणजे कोण, तर हनुमान. आणि या पृथ्वी तलावरती कोणाचा मुलगा, तर केसरीचा मुलगा. म्हणून शंकर सुवन केसरी नंदन. मग म्हटलंय तेज प्रताप महाजगवंदन, की तुम्ही तुमच्यामध्ये इतकं तेज आहे की पूर्ण जग तुम्हाला नमस्कार करतं. तेज प्रताप महाजगवंदन. मग म्हटलंय विद्यावान गुणी अतिचातुर. विद्यावान गुणी अतिचातुर राम काज करिबे को आतुर. आता हे विद्यावान अति चातुर म्हणजे कसं, की ज्यावेळी हनुमंत निघाले होते लंकेला जायला, त्यावेळी तिथे देवांनी त्यांची टेस्ट करण्यासाठी पाठवलं होतं सुरसा नावाच्या राक्षसिणीला. आणि ती काय टेस्ट करणार होती, की जो कोणी व्यक्ती लंकेला जाईल अशा मिशन वरती, तो व्यक्ती त्याच्याकडे बल पण पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे. मग दोघांचं पण टेस्टिंग करायला पाहिजे. म्हणून मग ती सुरसा आली, म्हणाले की मी तुला आता खाणार. तिने मोठा आ केला. हनुमंत म्हणतात की माते, मला खूप महत्वाचं काम आहे, मी ते काम करतो परत येतो तुमच्याकडे, मग तुम्ही मला खा. ते म्हणते नाही नाही नाही, मी तुला आत्ताच खाणार. तो म्हणतो ठीक आहे, जशी तुमची इच्छा.
मग ती अजून मोठा आ करते, मग तिचा आ बघितल्यावरती हनुमान अजून मोठे होतात, मग ते अजून मोठा आ करते, अजून मोठे होतात. असं करत करत तिचा आ तिचं तोंड जे आहे 100 योजनापर्यंत मोठं जात, म्हणजे आपल्या आकाशापर्यंत. आणि हनुमान पण तितकाच मोठा होता, पण मग हनुमान काय होतो, पटकन छोटा होतो, एकदम छोटा होतो आणि पटकन तिच्या तोंडात जातो, तिच्या पोटात जातो, गोल गोल पूर्ण फिरतो आणि मग बाहेर येतो. आणि बाय दॅट टाइम तो बाहेर आला, तिचं हळूहळू 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 तिचं तोंड कमी झालं. मग तो म्हणतो, आता बघ, म्हणतो, माते, मी तुझ्या पोटातनं झालेलो आहे, म्हणजे आता मी तुझा मुलगा झालेलो आहे. मग तू खरोखर अजूनही मला खाणार आहेस का? ती म्हणते, नाही. तर तू जेव्हा मोठा झाला त्यावेळी तू तुझ्या बलाचं परीक्षा दिली, आणि ज्या वेळी तू एकदम छोटा झाला त्यावेळी तू तुझ्या बुद्धीची परीक्षा दिली. तुझ्याकडे बल आणि बुद्धी दोन्ही असल्यामुळे तू नक्की जा, तू नक्की यशस्वी होशील. म्हणून इथे जे म्हटलंय चौपाईमध्ये की विद्यावान गुणी अतिचातुर, मग म्हटलंय राम काज करिबे को आतुर. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी तर आहेच, म्हणजे पॉवर तर आहेच, बट इट इज विथ रिस्पॉन्सिबिलिटी. काम रामरायाचं काम करण्यासाठी नेहमी आतुर असतात, असे हे हनुमंत. पुढे म्हटलंय प्रभू चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. म्हणजे कुठल्याही ठिकाणी रामाची जर स्टोरी होत असेल, रामायण सांगितलं जात असेल, तिथे आदी श्रोता म्हणून हनुमंत तिथे हजर असतातच. म्हणजे आत्ताही कुठेतरी इथे असतील, नक्कीच बसले असतील समोर इथे माझी वरती, ऐकत असतील रामकथा. तर त्यामुळे प्रभुचरित्र सुनिवेको रसिया, मग म्हटलंय राम लखन सीता मन बसिया. याचा 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की यांच्या मनामध्ये राम लक्ष्मण सीता तिघही बसलेले आहेत, इतके त्यांना प्रेम आहे तिघांवरही, म्हणून शेवटी नाही का ते पूर्ण छाती उघडतात आणि दाखवतात सगळ्यांना. उलटा अर्थ असा पण आहे की राम लक्ष्मण आणि सीता तिघांच्याही मनामध्ये हनुमंत बसलेले आहेत, म्हणून राम लखन सीता मन बसिया, हा सुद्धा त्यातला एक अर्थ आहे. मग म्हटलंय प्रभुचरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया. मग म्हटलंय सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा, विकट रूप धरी लंक जरावा. म्हणजे आता आपल्याला खरोखर त्यांनी नेलेलं आहे सुंदरकांड मध्ये, लंकेमध्ये, की जिथे सीता माता तिथे बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर उडी मारून ते जातात आधी. तर आधी तर सीता माता तिथे बसली होती, मग तिथे रावण येतो, तिला म्हणतो 1 महिन्याच्या आत तू माझ्याशी लग्न नाही केलं तर या चंद्रहासची तुझा आत्ताच्या आत्ता गळा कापून टाकेल, असं तिला तो डेडलाईन देऊन निघून जातो. मग तिथे ती जेव्हा खूप तिला त्रास होत असतो त्यावेळी हनुमंत तिथे छोट्याशा एका पानाच्या मागे बसलेले असतात, एवढीशी छोटीशी. आणि मग ते खूप सुंदर रामाचं भजन तिथे म्हणतात. ते म्हटल्यावरती सीतेला असं वाटतं की कोण आहे जे रामाचं भजन इतकं सुंदर म्हणताय. मग हळूच त्यांच्या समोर ते उडी मारतात. ते किती मोठे असतात, एखादा मांजरी एवढे छोटीशी कॅट, तेवढाच त्यांचा आकार असतो. म्हणून तिथे म्हटलंय सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा, सीते समोर जाताना सूक्ष्म रूप त्यांनी घेतलं होतं. मग म्हटलंय विकट रूप धरी लंक जरावा, आणि विकट रूप जेव्हा त्यांनी घेतलं त्यावेळी त्यांनी पूर्ण लंका दहन केली. याचा अर्थ अजून एक असा सुद्धा आहे की ज्यावेळी आपण मंदिरात जातो त्यावेळी आपण मी असा आहे हे सगळं बाहेर चपलेसोबत ठेवून विकट नाही, सूक्ष्म रूप घेऊन आत जायचं असतं, तरच आपल्याला सीता माता म्हणजेच भक्ती तिचे आपल्याला दर्शन होऊ शकतं. म्हणून विकट रूप कधी घ्यायचं असतं, जेव्हा आपल्या समोर एखादं डिफिकल्ट सिच्युएशन येतं त्यावेळी सूक्ष्म रूप नाही घ्यायचं, मग त्यावेळी विकट रूप घ्यायचं असतं. म्हणून हनुमान चालिसामध्ये दोन्ही मेसेजेस त्यांनी दिलेले आहेत, सूक्ष्म रूप कधी घ्यायचं आणि विकट रूप कधी घ्यायचं, दोन्ही त्यांनी सांगितलंय. मग म्हटलंय भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज समारे. मग आता जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळी त्यांनी घेतलं भीम रूप, हातामध्ये गदा आहे, खूप मोठी गर्जना त्यांनी केली आहे, सिंह गर्जना, ते पण 12 वेळा त्यांनी केली आहे. आणि जसं आपण भगवद्गीतेमध्ये बघितलं होतं की ज्यावेळी कृष्ण आणि अर्जुनाने जेव्हा त्यांचे शंख वाजवले, ते शंख ऐकूनच कितीतरी कौरव तिथे मरायला लागले होते. त्याचप्रमाणे इथे हनुमंतांनी जेव्हा त्यांचा सिंहनाद केला ते ऐकूनच खूप सगळे राक्षस तसेच मेले.
म्हणून भीम रूप धरी असुर सहारे, मग म्हटलंय रामचंद्र के काज संवारे. आणि त्यांच्याकडे जे जे काम दिलं होतं रामरायांनी ते सगळं काम त्यांनी पूर्ण केलं त्या युद्धामध्ये. मग आता युद्धामधला पुढला प्रसंग कुठला आहे की लाय संजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरषी उरलाय. म्हणजेच काय की ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी मेघनाद त्याने अदृश्य होऊन लक्ष्मणावरती एक एक त्यांनी एक शक्ती शक्ती चालवली. सोडली. हा. शक्ती होती त्याचं नाव होतं वीर घातिनी. मग ती हा. वीर घातिनी शक्ती त्याच्या छातीच्या आरपार गेली आणि तो मूर्छित होऊन पडला. मग आता कोणालाच कळलं ना आता याचं काय करायचं पुढे. आणि तो पडला तर पडला, नंतर लगेच तो मेघनाद येऊन त्याला घेऊन जायला निघाला लक्ष्मणाला. पण त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याला तो उचलेना. कारण लक्ष्मण म्हणजे कोण, स्वतः शेषनाग. आणि शेषनागाच्या डोक्यावर पूर्ण पृथ्वी आहे. मग तो पूर्ण पृथ्वी उचलायला निघाला होता, ते काही त्याला जमलं नाही. मग नंतर हनुमंत गेले आणि त्यांनी भक्तीने उचलल्यामुळे अगदी फुलासारखं त्यांनी त्याला उचललं आणि त्यांना घेऊन आले. मग आता सगळे विचार करतात की कसं यांना ठीक करावं. मग कोणीतरी सांगितलं की लंकेमध्ये सुषेण नावाचे ते डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे. मग त्यांना घ्यायला कोण जाणार, हनुमंत जाणार. मग पटकन सूक्ष्म रूप घेतलं, पटकन आत गेले. मग आता डॉक्टरांना उठवायचं, कन्व्हिन्स करायचं. मग फक्त डॉक्टरांना आणलं तर त्यांचं स्टेथोस्कोप, त्यांचं सिरिंज, त्यांना सगळं पाहिजे हाताशी. म्हणून त्यांनी काय केलं, डॉक्टरांचं पूर्ण घरच उचललं आणि घरासकट त्यांना घेऊन आले. डॉक्टरांना वाटलं काहीतरी अर्थक्वेक वगैरे आलाय. बाहेर येऊन बघतात तर काय, तर बीच वरती उभे आहेत आणि हे सगळेजण इथे उभे आहेत. खाली बघतात तर लक्ष्मण दिसत आहेत मूर्छित पडलेले. आणि लक्ष्मणाची कंडिशन बघून त्यांना कळलं. मग त्यांनी सांगितलं की म्हणजे आपण आता जर भारताचा नकाशा बघितला तर भारताच्या खाली आहेत, एकदम ते खाली लंकेमध्ये. आणि एक्झॅक्टली अपोजिट साइडला वरती हिमालयामध्ये आहे संजीवनी बुटी. आणि ही सगळी डिस्कशन कधी सुरू आहे, रात्री 10-11 वाजता. तेव्हा ते सांगतात की सकाळच्या सूर्योदयाच्या आधी जर तुम्हाला संजीवनी बुटी मिळाली तरच लक्ष्मण वाचू शकतो. म्हणजे इट इज ऑलमोस्ट अन इम्पॉसिबल टास्क. मग आता इम्पॉसिबल टास्क कोण करणार, दुर्गम काज जगत के जेते, पुढे येणारच आहे. मग कोण आलं पुढे, हनुमान. हनुमान म्हणतात मी जातो. मग हनुमान इतके फास्ट जातात तिथे की विदिन अ फ्यू मिनिट्स ही रिचेस ओव्हर देअर. मग आता तिथे जाऊन ते बघतात की एवढा मोठा तो तिथे द्रोणागिरी पर्वत आहे आणि त्यांना माहिती आहे की तिथे ती जडीबुटी कुठली आहे. मग खूप लोकांनी याचा चुकीचा अर्थ करून त्यांनी म्हटलंय की हनुमंताला कळलं नाही की कुठली जडीबुटी आहे म्हणून त्यांनी पूर्ण पर्वत उचलून आणला. ते ऍक्च्युली चुकीचं आहे. कारण इतके ज्ञानी नाम अग्रगण्य असणारे हनुमंत, हाऊ कॅन ही मेक सच अ सिम्पल मिस्टेक. तर त्यांनी ऍक्च्युली पुढचा विचार केला होता, बिकॉज ही इज अ व्हेरी गुड मॅनेजर. त्यांनी विचार केला की इथे इतक्या सगळ्या दिव्य औषधी आहेत आणि आपल्याकडे आता सध्या युद्ध सुरू आहे, आपल्याला नक्कीच लागू शकतात ते सगळ्या औषधी. म्हणून तो पूर्ण द्रोणागिरी पर्वतच त्यांनी उचलला आणि ते घेऊन यायला निघाले. खालून बघितलं भरतनी. भरत बसला होता त्यांच्या खिडकीमध्ये, श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत होता. एवढ्यात त्यांनी बघितलं एक कुठला तरी प्राणी उडत जातोय आणि खूप मोठा पर्वत त्याच्या हातात आहे. त्याला वाटलं की हे नक्की माझ्या भावाकडेच चाललंय. लगे उचलला बाण, श्रीराम म्हटलं आणि सोडला बाण त्याच्यावरती. मग आता राम नामाचा बाण आल्यामुळे त्यांनी तो लागला हनुमंताच्या पायाला आणि हनुमंतांनी आवाज दिला श्रीराम म्हणत ते असे खाली पडले. आता याला एकदम आपल्या चुकीची त्याला हे असं वाटलं की आपण खूप मोठी चूक केली आहे, आता राम भक्त दिसतोय. मग जेव्हा तिथे खाली ते पडले असतात तेव्हा जाऊन तो स्वतःची ओळख देतो. मग हनुमंत सांगतात काय चाललंय. मग भरताला इतकं दुःख होतं की माझ्यामुळे राम लक्ष्मण आणि सीता घराच्या बाहेर गेले, आता लक्ष्मण मरायला टेकलाय आणि परत माझ्यामुळे त्याचं आयुष्य पण अजून कमी होत आहे, म्हणजे मी किती अभागा आहे बघा. मग त्यावेळी त्यांच्या डोक्यात एक विचार येतो. ते म्हणतात हनुमंता तुम्ही एक काम करा, मी आता इथे एक ॲरो लावणार आहे, तो बाण तुम्ही त्या बाणावर बसा आणि मी तुम्हाला पाठवतो तिकडे. मग ते शेवटी लावतात बाण आणि खिचून जय श्रीराम करून सोडतात.
मग तो बाण आणि त्याच्यावर बसलेले हनुमान आणि तो पूर्ण पर्वत हे तिघे जण पटकन तिकडे जातात आणि तिथे जाऊन ते लँड होतात. मग आता चौपाई बघा, या स्टोरीचं खूप महत्व आहे या चौपाईमध्ये. मग पुढे म्हटलंय लाय संजीवन लखन जियाये. मग संजीवनी आणली, लक्ष्मणला पाजली आणि लक्ष्मण उभा झाला. पुढची चौपाई बघा, श्री रघुवीर हरशी उरलाय. उर म्हणजे छाती किंवा गळा. रघुवीरने त्यांना अगदी गळ्याने खूप घट्ट मिठी मारली. मग म्हटलं रघुपती कीन्ही बहुत बढाई. रघुपतींनी तुमची खूप खूप त्यांनी बढाई केली, खूप त्यांनी खूप छान शब्द म्हटलेत त्यांना. मग म्हटलंय रघुपती कीन्ही बहुत बढाई, तुम मम प्रिय भरतही समभाई. की तू माझ्यासाठी भरता एवढा प्रिय आहेस. कारण रामांना माहिती आहे भरताशी लिंक झालेली आहे तिकडे मगाशी येताना. म्हणून तुम मम प्रिय भरतही समभाई. म्हणून हे सगळे भाऊ एकमेकांना नेहमी कनेक्टेड होते. ते फक्त वाटतं असं की सगळे दूर दूर आहेत म्हणून. तुम मम प्रिय भरतही समभाई. मग म्हटलंय सहस बदन तुम्हरो यश गावे. आता हे सहस बदन, आपल्याला हे जे हिंदी आपण ऐकतो तिथे बदन म्हणजे शरीर वाटतं, पण हे शरीर नाहीये. सहस वदन म्हणजे काय, सहस्त्र मुख ज्याचे असतात तो कोण, शेष. म्हणून सहस वदन तुम्हरो यश गावे, काही असं कही श्री श्रीपती कंठ लगावे. श्रीपती म्हणजेच कोण, श्रीराम. श्रीरामांनी सांगितलं की सहस्त्र वदन असणारा जो शेष आहे तो सुद्धा तुझं यश वर्णन करू शकणार नाही, इतकं तुझं यश मोठं आहे हनुमंता. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. म्हणजेच कोण की आता हे सगळ्या लोकांचे, सगळ्या सक्सेसफुल लोकांची त्यांनी नावं घेतली आहेत की सनक, ब्रह्म, मुनी, नारद आणि सारद हे सगळे लोक कोण आहेत. आता आपण जो श्लोक बघितला भगवद्गीतेतल्या 10व्या अध्यायातला, मला वाटतं 7वा श्लोक, तिथे भगवंतांनी सांगितलं होतं की हे 11 लोक फार महत्वाचे आहेत, सप्तर्षी आणि हे 4 मनु. त्याचप्रमाणे इथे सुद्धा तोच रेफरन्स आलेला आहे. सनक म्हणजे सनकानंदन असे हे 4 मनु आणि ब्रह्म, बाकी सगळे मुनी, यम कुबेर दिक्पाल जहाते, कवी कोविद कही सके कहाते. म्हणजेच इतके सगळे लोक जरी आले आणि सगळ्यांनी मिळून जरी प्रयत्न केला तरीही तुझ्या यशाचं ते वर्णन पूर्णतः करू शकणार नाही. मग या लिस्ट मध्ये कोण कोण आहेत तर सनक, ब्रह्म, मुनी, नारद, सारद, यम, कुबेर, दिक्पाल आणि कवी, सगळे कवी, या सगळ्यांनी मिळून जोर लावला तरी जमणार नाही हनुमंताचं यश पूर्ण लिहिण्यासाठी. मग म्हटलंय की आता पुढचं फार महत्वाचं आहे. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाय राजपद दीन्हा. मग सुग्रीवला त्यांनी काय केलं, तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा. जेव्हा की असं सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे आधी काय होतं की सुग्रीव राहायचा, सुग्रीव आणि वाली दोघ जण, बरोबर. मग सुग्रीवशी मैत्री झाली कोणाची, रामाची. कशी झाली, हनुमंतामुळे झाली. की ज्यावेळी राम आणि लक्ष्मण जेव्हा जात होते सीतेला शोधताना, तिथे वरती बघून त्यांनी बघितलं 2 लोक येत आहेत आणि हातामध्ये धनुष्य बाण आहे. हे बघून सुग्रीव घाबरला की माझ्या भावानी मला मारण्यासाठी असॅसिन्स पाठवले आहेत कोणीतरी, जा हनुमंत पटकन बघून ये. हनुमंत जवळ गेल्यावर त्यांनी कळलं की हे तर श्रीराम आणि लक्ष्मण आहेत आणि यांचीच तो वाट बघतोय आयुष्यभर. पण इथे स्वतःच सांगण्यापेक्षा हनुमंतांनी काय केलं की तुमची माझे मित्र आहे, खूप खूप जवळचे मित्र आहेत, तुम्हाला त्यांना भेटायलाच पाहिजे. मग राम त्यांना म्हणतात की अरे ते जर इतक्या प्रॉब्लेम मध्ये आहेत मग त्यांनी माझ्याकडे यायला पाहिजे ना. हनुमंत म्हणतात की पण सर, जेव्हा एखादा पेशंट खूपच आजारी असतो त्यावेळी वैद्यालाच पेशंटकडे जावं लागतं ना, म्हणून मग तुम्ही आता माझ्यासोबत चला. मग हा त्यांचा काय आहे, उपकार आहे. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा,
राम मिलाय राजपद दीन. त्यांनी रामाची भेट करून दिली आणि त्यांना राजपद सुद्धा मिळालं. पण सुग्रीव इज नॉट द ओनली वन. पुढे बघा, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. तर तुम्हारो मंत्र विभीषण माना, आता हे मंत्र कुठला आहे? जेव्हा हनुमंत लंकेमध्ये गेले त्यावेळी ते भेटले, कोणाला भेटले? विभीषणला. विभीषणने सांगितलं की ही अशोक वाटिका कुठे आहे, ते सगळं त्यांचं बोलणं झालं, परंतु त्यांनी विभीषणाला कुठलाही मंत्र दिलेला नाही. मग पुढे जाऊन जेव्हा ते रावणाच्या सभेमध्ये येतात त्यावेळी हनुमंत रावणाला मंत्र सांगतात की जर तुम्हाला खरोखर राज्य करायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता येऊन रामचंद्रांना शरण या, तुम्ही नक्की राज्य कराल. हा मंत्र एका भावाने तर नाही ऐकला, दुसऱ्या भावाने ऐकला. म्हणून इथे म्हटलंय की तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय. आता इथे भय, आधी मला असं वाटायचं की लंकेश्वरला भीती वाटली म्हणून लंकेश्वर भय, पण ही वेगळी भाषा असल्यामुळे इथे भयचा अर्थ आहे झाला. म्हणून तो जो विभीषण होता तो पुढे जाऊन काय बनला? लंकेश्वर बनला. बरोबर. म्हणून लंकेश्वर भय सब जग जाना, सगळ्यांना माहिती आहे की तोच मनुष्य पुढे जाऊन लंकेश्वर बनतो. म्हणजेच काय की हनुमंतांनी शिकवलेल्या गोष्टी ज्यांनी ज्यांनी ऐकल्या त्या सगळ्यांचं भलं झालं, ते दोघे राजे झाले. सो ही इज अ किंग मेकर. युग सहस्त्र योजन पर भानु, लील्यो ताही मधुर फल जानू. आता इथे हा एक खूप फेमस चौपाई आहे ही, की या चौपाईमध्ये 700 वर्षापूर्वी तुलसीदासांनी एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून सांगितलं की इथून तो सूर्य किती दूर आहे. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून त्यांनी सांगितलं. युग सहस्त्र योजन पर भानु. तिथे युग आणि सहस्त्र आणि योजन हे तिघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू तेव्हा यू गेट द एक्झॅक्ट डिस्टन्स फ्रॉम अर्थ टू सन. म्हणून युग सहस्त्र योजन पर भानु, लील्यो ताही मधुर फल जानू. अगदी एखादं मधुर फळ आहे असं समजून तुम्ही त्याला लील्य किंवा पकडलं. प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांघी गए अचरज नाही. की ज्यावेळी त्यांनी समुद्र जेव्हा पार केला तेव्हा नुसतं असं रिकाम्या हातात नव्हते गेले ना, हातामध्ये काय होती? प्रभूची मुद्रिका होती, आणि ती पण त्यांनी मुखामध्ये ठेवली होती, म्हणजे हात फ्री राहतील ऍक्शन करायला. म्हणून प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांघी गए अचरज नाही. जलधी म्हणजे काय? सागर, समुद्र. म्हणून जलधी लांघी गए अचरज नाही. मग म्हटलंय दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. की जगामध्ये जे काही इम्पॉसिबल टास्क असतील, इम्पॉसिबल गोष्टी असतील, त्या तुमच्या कृपेने नक्कीच शक्य होऊ शकतात. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. मग म्हटलंय राम दुवारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. म्हणून रामाची भक्ती जर तुम्हाला हवी असेल तर डायरेक्ट मिळत नाही. यू हॅव टू गो थ्रू पासपोर्ट ऑफिसर. कोण आहे पासपोर्ट ऑफिसर? हनुमानजी. जोपर्यंत हनुमानजींचा ठप्पा लागत नाही तोपर्यंत काय राम भेटत नाही आपल्याला. म्हणून रामरक्षेमध्ये सुद्धा कीलक म्हणून हनुमंताचंच नाव सांगितलेलं आहे. हनुमंताकडेच किल्ली आहे, त्याच्याशिवाय काय दरवाजा उघडत नाही रामाच्या मंदिराचा. म्हणून असे हे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे स्तोत्र एकमेकाला कनेक्टेड आहेत. दोघांचेही लेखक वेगवेगळे, काळ वेगवेगळा, पण मेसेज इज एक्झॅक्टली द सेम. तर इथे त्यांनी म्हटलंय राम दुवारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. की तुमची आज्ञा किंवा अप्रुव्हल असल्याशिवाय कोणीही रामापर्यंत जाऊ शकत नाही. मग म्हटलंय सब सुख लहे तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना. म्हणजेच काय? सुख आणि दुःख आपल्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी असतात. जर तुम्ही हनुमंताचे भक्त असाल तर तुम्हाला सगळे सुख ते देतील, आणि तुमच्याकडे जे काही दुःख येतील त्यांना आधी हनुमंताच्या थ्रू जावं लागतं. म्हणून तुम रक्षक काहू को डरना, की तुम्ही आमचे रक्षक होऊ शकता. आपण तेज सम्हारो आपै, तीनो लोक हांकते कापै.
की तुमचं तेज इतकं आहे की तुम्ही जर सगळं तुमचं तेज वापरायला लागलं तर सगळं जग भस्म होऊ शकतं. म्हणून पुढे म्हटलंय, भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. आता हे नामाचं महत्व परत इथे आलेलं आहे, की जर भूत आणि पिशाच तुमच्याकडे येत असतील, अशी बाधा झालेली असेल, तर मग हनुमान चालिसा मधलं जे महावीर नाव सांगितलेलं आहे, ते महावीर नाव जर वापरलं तर हे सगळे घाबरून पळून जातात. म्हणून भूत पिसाच निकट नाही आवे, अफेक्ट दूरची गोष्ट झाली, जवळ पण येऊ शकत नाही. भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. सुनावे म्हटलेलं आहे, म्हणून आपल्या तोंडाने लाऊड उच्चार झालेला पाहिजे, मनातल्या मनात विचार करून किंवा मूर्ती हातात ठेवून नाही. मग सुनावे म्हणतात झालेलं पाहिजे, म्हणून महावीर जब नाम सुनावे. मग म्हटलंय, नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत बीरा. तर याच्यामध्ये एक मुंबईची पण एक स्टोरी आहे, की मुंबईचे एक हिऱ्याचे व्यापारी होते, आणि ही वॉज अ व्हेरी श्रूड बिझनेसमॅन, की त्यांना बाकी कशाची काही घेणं देणं नाही, फक्त आपला धंदा. एका दिवशी त्यांचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि मग ते होते आयसीयू मध्ये, आणि त्यांच्या बायकोला खूप विश्वास होता हनुमान चालिसामध्ये. मग तिने काय केलं, तिने काही साधूंना बोलवलं, म्हटलं की तुम्ही प्लीज हनुमान चालिसाचा तुम्ही जाप करत राहा. तर त्यांनी जाप करायला सुरुवात केली, आणि इथे जिथे डॉक्टरांनी ऑलमोस्ट आशा सोडली होती, तिथे त्या व्यक्तीने पूर्ण रिकव्हरी तिथून करायला सुरुवात झाली. आणि शेवटी जेव्हा त्यांना उठवून त्यांना विचारलं की तुम्ही कशा काय बरं झाला, तुम्हाला काही दिसलं का, ते म्हणले हो मला काहीतरी दिसलं, कुणीतरी येऊन माझा हात धरला होता त्या पूर्ण वेळेमध्ये. मग नंतर जेव्हा त्यांचं रिलीज सगळं झालं, त्यानंतर त्यांनी आयुष्यभर पूर्ण फक्त रामाचंच काम केलं. मग त्यांची मंदिरं बांधा किंवा मग कथा अरेंज करा, असं पूर्ण हृदय परिवर्तन त्यांचं तेव्हा झालं. म्हणून त्यांनी म्हटलंय की नासे रोग हरे सब पीडा, जपत निरंतर हनुमत पीरा, संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. मग तुमच्याकडे जे कुठं संकट आलं असेल, मग हेल्थचं असो, मनीचं असो, रिलेशनशिपचं असो, कुठलंही असो, संकट ते हनुमान छुडावे. पण कसं? मन, क्रम आणि वचन, काया वाचा मन, आपल्याकडे पण हेच म्हटलंय मराठीमध्ये. तर आपल्या मनामध्ये पण तोच विचार पाहिजे हनुमंताचा, बोलताना पण तेच नाव पाहिजे, आणि ऍक्शन्सने सुद्धा तशीच ऍक्शन झाली पाहिजे. या तिन्ही गोष्टी जेव्हा सिंक्रोनाइज होतील, तेव्हा प्रत्यक्ष हनुमान येऊन तुम्हाला वाचवतील. मग म्हटलंय, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. आता खूप वेळेला राजा जेव्हा म्हणतात तेव्हा राजा कसे होते? एक तर होते धनुर्वीर राजा होते, किंवा धर्मवीर राजा होते. पण असे दोघांचा कॉम्बिनेशन फार कोणी नव्हतंच, अंटिल श्रीराम, जे तपस्वी पण होते आणि धनुर्वीर पण होते. म्हणून सब पर राम तपस्वी राजा, तपस्वी पण आहे आणि राजा पण आहे. म्हणून रामरक्षेमध्ये सुद्धा रामाचं वर्णन तपस्वी पण गेलेलं आहे आणि राजा पण झालेलं आहे. दोन्ही वर्णन आहेत रामरक्षेमध्ये. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, की त्यांचं काम करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असता. और मनोरथ जो कोई लावे, सो ही अमित जीवन फल पावे. किंवा अजून पण कोणी जे काही सिन्सिअरली आपलं रिक्वेस्ट घेऊन येतील, त्यांची ती रिक्वेस्ट सोडा, त्याच्याहून 10 पटीने त्यांना तिथे मिळणार आहे. चारो युग सहस्त्र, चारो युग प्रताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. आता हनुमंत कसे आहेत? संजीवन आहेत, त्यांना मरण नाही, म्हणून चारही युगांमध्ये त्यांचा प्रताप नेहमी असणार आहे. मग म्हटलंय, साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलार. तर ते रामाच्या एवढ्या आवडीचे का आहेत? त्याचं अजून एक कारण म्हणजे साधू आणि संत या दोघांचंही रक्षण करण्यासाठी नेहमी हनुमंत हे सज्ज असतात. अष्टसिद्धी नव निधी के दाता, असवर दीन जानकी माता. आता याचं एक कारण काय आहे, की आता अगेन वी आर गोइंग बॅक टू सुंदरकांड. जेव्हा हनुमंत सीता मातेसोबत उभे होते, समोर उभे होते, आणि त्यांनी म्हटलं, अजर अमर गुणनिधी सुत हो हो,
हे तेच वाक्य त्यांनी इथे असं म्हटलंय की अष्टसिद्धी नवनिधी के दाता, की अनुमा लघुमा या सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्या सगळ्या सिद्धी आणि सगळ्या विधी निधी सगळं काही तुमच्याकडे आहे. असा वर तुम्हाला कुणी दिला आहे? जानकी मातेने दिलेला आहे. तुमची माता आहे जानकी. मग म्हटलंय राम रसायन तुम्हरे पासा सदा रहो रघुपती के दासा, की सदा रहो रघुपती के दासा. पण का? कारण तुमच्याकडे रामाचं रसायन आहे. ते रसायन म्हणजे काय आहे? रामाची भक्ती आणि रामाचं नाव, हे दोन मिळून बनतं राम रसायन. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. मग म्हटलंय तुम्हारे भजन राम को पावे. किती एकदम क्लिअरली सांगितलंय बघा. तुमचं भजन केलं तर तुम्ही तर भेटताच, पण श्रीरामानं तुम्ही घेऊन येता. म्हणून तुम्हारे भजन राम को पावे. मग म्हटलंय जन्म जन्म के दुःख विसरावे. या जन्मातलं तर आहेच, आधीच्या पण जन्मात आपण जे काही चुकीचे कामं केली असतील ते सगळं काही इथनं मिटतं. आणि मग शेवटी काय होतं? अंतकाल रघुवरपुर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. दिस कनेक्ट्स विथ दी 8th अध्याय भगवद्गीता. तिथे बघितलं होतं कोणीतरी भक्ती करतंय पण मोक्ष मिळण्याच्या आधी मृत्यू पावले, मग त्यांचं परत रिसेट होत नाही. पुढल्या जन्मामध्ये तिथंच अभ्यास सुरू होतो पुढे. इथे पण तेच म्हटलंय की अंतकाळी काय होतं? एक तर तुम्ही रघुवीरपूरला जाता, अन्यथा काय होतं की तुम्ही जिथे कुठे तुम्ही जन्म घ्याल तुम्ही तिथे हरिभक्त म्हणून तुम्ही तिथे जाणले जाल. और देवता चित्त न धरही, हनुमत से ही सर्व सुख करही. की तुमची जी काही भक्ती आहे तुम्ही 10 ठिकाणी लावायच्या ऐवजी फक्त हनुमंताच्या ठिकाणी लावा, तुम्हाला सगळं सुख भगवान हनुमंत देऊ शकतात. संकट कटे मिटे सब पीडा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. की आपल्याला सगळे संकट कटे आणि मिटे सब पीडा. एक तर असतं संकट आणि एक असतं पीडा. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? संकट इज ऑलवेज सरप्राईज आउट ऑफ नोवेअर. पीडा इज ऑलवेज कन्सिस्टंट. काही काही लोकांना वर्षोवर्ष त्रास होत असतात. म्हणून संकट कटे मिटे सब पीडा. मग म्हटलंय जो सुमिरे मन हनुमत बलबीरा. सुमिरे म्हणजे आठवतात, जे हनुमत बलबीरला आठवतात त्यांच्या सगळा पीडा आणि संकट निघून जातात. मग म्हटलंय जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही. मग म्हटलंय की हनुमान चालीसावर आहे. की हनुमंत हनुमान तुम्ही चालीसा. माझे गुरु आहात. म्हणजेच कोण? तुलसीदास म्हणतायत की हनुमंत तुम्ही माझे गुरु आहात. तर तुमची जय असो जय असो जय असो, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही. की माझ्यावर तुम्ही नक्की कृपा करा हनुमंत. जो 60 बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. आता जो 60 बार पाठ कर होई म्हणजे जे कोणी 100 वेळा याचा पूर्ण पाठ करतील ते पूर्ण जे काही लाईफचे त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे सुटतील. आता इथे अजून एक काय म्हटलंय? जो 60 बार पाठ कर कोई, छूट ही बंदी. लिहिताना तुलसीदास काय होते? बंदी होते ना, दिवसात होते ते. बंदिवासात होते. म्हणून छूट ही बंदी महासुख होई. मग पुढे म्हटलंय जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धी साकी गौरीसा. की जो कोणी, आता इथे कसं आहे की अजून एक मिसकन्सेप्शन असतं की बायकांनी हनुमान चालीसा नाही म्हणायची किंवा बायकांनी हनुमंताला हात नाही लावायचा. हे सगळे चुकीचे कन्सेप्ट आहेत. म्हणून कारण इथे हनुमान चालीसामध्ये म्हटलंय जो यह पढ़े हनुमान चालीसा. त्यांनी असंही म्हणू शकलं असतं जो नर पढे हनुमान चालीसा, पण त्यांनी असं नाही म्हटलंय. जे कोणी वाचाय सगळे म्हणू शकतात आणि कधीही म्हणू शकतात, अशा काही वेळेचं बंधन नाही. जो यह पढे हनुमान चालीसा, होय सिद्धी. आणि साक्षी कोणाचं? गौरीसा, म्हणजे पार्वतीचे हजबंड मिस्टर शिवा. होय सिद्धी साक्षी गौरीसा. म्हणून शिवांच्या साक्षीने मी सांगतो की जे कोणी हे म्हणतील त्यांना नक्की सिद्धी मिळणार. तुलसीदास सदा हरिचेरा, की जय नाथ हृदय महाडेरा.
म्हणजेच तुलसीदास सदा हरिचेरा, की तुलसी हा कोण असणार आहे, नेहमी दास असणार आहे. कोणाचा? हरीचा. तर तुलसीदास सदा हरिचेरा, चेला, सदा हरी चेला, की जय नाथ हृदय महाडेरा, की ज्यांच्या मनामध्ये नाथनी पूर्ण महाडेरा तिथे टाकलेला पाहिजे. मग शेवटी म्हटलंय पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसव सुर भूप. म्हणजेच काय की तुम्ही स्वतः सगळ्या पुण्याचं स्वरूप तुम्ही स्वतः आहात. म्हणून म्हटलंय पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ती रूप. तुमचं मूर्ती रूप जे आहे ते अतिशय मंगल रूप आहे, मंगल्याची तुम्ही मूर्ती आहात. आणि राम लक्ष्मण आणि सीता माझ्या मनामध्ये प्रवेश करो, जसे ते तुमच्या मनामध्ये आहेत तसेच. सगळ्यात शेवटी जे मागितलं ते काय मागितलं? राम लक्ष्मण आणि सीता आपल्या सुद्धा मनामध्ये असोत. जय बसवजी. झाली पूर्ण हनुमान चालीसा. वा, खूपच छान सांगितलं अनिकेत. येस, फार मस्त. छान. तर खूप मोठी आहे, खूप छान आहे, पण एकदम सुंदर आहे. चांगलं सांगितलं. आपल्या वेळेत कव्हर झाली. काय काय आपल्या 1 तासात झालं ते कव्हर. 1 तास झालं खरं. मला असं वाटलेलं की कदाचित 1 तासाच्या पलीकडे पण जाऊ शकतो, हा, असं वाटलं होतं. येस, वाटत होतं, पण नाही झालं. हनुमंताची कृपा आहे. चला, जय हनुमान. जय हनुमान. जय गुरु. तर मला वाटतं आपण एकदा आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणूयात 11 वेळा. मग आपण हो. आजचं सेशन इथे थांबू. चला. हो. श्रीराम जय राम जय 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 राम, राम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. चला, सगळ्यांना धन्यवाद. आज सगळेजण आले, एकदम छान वाटलं. आता भेटूयात गुरुवारी. येस, नक्की. आणि अभ्यास पुढे ठेवू, चालू ठेवू. हो. ओके. ओके, चला, गुड नाईट सगळ्यांना. बाय. बाय बाय.